मंडळी, विश्व हिंदू परिषदेला 30 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यात आलेल्या सायनच्या भूखंडाचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अजय मानेनं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागाकडून 4 डिसेंबर 2025 रोजी एक शासन निर्णय जाहीर झालेला आणि या शासन निर्णयात म्हटलंय की सायन येथील 2 एकराचा भूखंड जो आहे तो पुढील 30 वर्ष विश्व हिंदू परिषदेला भाडे तत्वावर देण्यात येण्याचं ठरवलेलं आहे. आणि मी त्याच ठिकाणाहून हा संपूर्ण आढावा घेतो. आपण ही एकंदरीत संपूर्ण परिस्थिती आणि हा संपूर्ण भूखंड पाहू शकतो. या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचं जे ते आत्ताही काम जे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते. विशेष बाब म्हणजे की 30 वर्ष कालावधीकरिता हा संपूर्ण भूखंड जो आहे तो विश्व हिंदू परिषदेला देण्यात आलेला आहे. या भूखंडासाठी महानगरपालिकेकडून एक रकमी 9.7 कोटी रुपयांचा प्रीमियम आणि दरवर्षी 10,186 रुपयाच्या सवलतीच्या दराने भाडे जे ते आकारलं जाणार आहे. या भूखंडाचा वापर वैद्यकीय आणि शैक्षणिक कामांसाठी करण्यात येणार असल्याचं सुद्धा शासन निर्णयात म्हटलेलं आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयानुसार एफ नॉर्थ वॉर्डमधील 7,658.33 चौरस मीटर क्षेत्रफळाचा हा भूखंड मुंबई महानगरपालिका अधिनियमन 1888च्या कलम अंतर्गत जो आहे तो लीज होल्डमध्ये रूपांतरित करून 30 वर्षासाठी विश्व हिंदू परिषदेला जो आहे तो देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते. या आधीच या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे काम जे ते मागच्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि आता या ठिकाणी मक्ता भाडे तत्वावर हा भूखंड जो आहे तो पुन्हा एकदा विश्व हिंदू परिषदेला पुढील 30 वर्षासाठी देण्यात आलेला आहे. याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेकडून राज्य शासनाला पाठवण्यात आला होता आणि त्याच्यानंतर नगर विकास विभागाकडून जे ते 4 डिसेंबरच्या रोजी याच्या संदर्भातलं शासन निर्णय जो आहे तो जाहीर झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कांबळेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.